लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। ती म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यात एकत्रित 4,500 रुपये जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे। तसेच मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील दिलेले आहे। तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दिलेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींची मकर संक्रांत ही गोड होणार आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यात मकर संक्रांतीपूर्वीच 4,500 रुपये जमा केले जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। कारण आपल्या सर्व लाडक्या बहिणी नोव्हेंबर डिसेंबर या दोन्ही हप्त्याची वाट पाहत आहात। त्यांच्या खात्यामध्ये आचारसंहिता आणि नगर परिषद तसेच महानगरपालिका या निवडणुका लागल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये आचारसंहितेमुळे पैसे जमा केले जाऊ शकले नाहीत। त्यामुळे सर्वोच्च माझ्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची मी समस्या माफी मागतो असे देखील म्हटलेले आहे। त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींनो, तुम्ही काळजी करू नका, तुमचे पैसे लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीही गरज नाही आहे। कारण लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच मकर संक्रांतीपूर्वी 4,500 रुपये जमा होणार असल्याची माहिती मंत्री आदित्य तटकरे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। त्यामुळे माता भगिनींनो, जर तुम्ही ई-KYC केली नसेल तर ई-KYC लवकरात लवकर करून घ्या। कारण ई-KYC करण्याची तारीख फक्त 31 डिसेंबर आहे आणि 31 डिसेंबर नंतर ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC केलेली नाही आहे त्या निष्कात बसणार नाही आहेत आणि त्यांचे पैसे भेटणार नाहीत। त्यामुळे लाडक्या बहिणींना ही नम्र विनंती आहे की त्यांनी आपली ई-KYC करून घ्यावी। ज्या बहिणींनी ई-KYC केलेली आहे त्यांचे पैसे मकर संक्रांतीपूर्वीच त्यांच्या खात्यात जमा होतील। तर माता भगिनींनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या पेजला फॉलो करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसोबत। जय महाराष्ट्र।